माणूस दुःखी असतो कारण तो जगतच नाही. तो कालच्या आठवणीमध्ये आणि उद्याच्या चिंतेमध्ये हरवलेला असतो. श्वास चालू असतो, आयुष्य चालू असतो, पण आपण कधी अनुभव घेतच नाही. तर अशीच एक स्टोरी घेऊन आलोय मित्रांनो. एक 70 वर्षाचा वृद्ध होता. तो श्रद्धेने स्वामीच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघाला होता. तो बसमध्ये बसला. तिकीट त्याचे 80 रुपये झाले. त्याने कंडक्टरला 100 रुपयाची नोट दिली. त्या क्षणापासून त्याच्या मनात एकच विचार घोळत होता की मला कंडक्टर 20 रुपये रिटर्न देणार आहेत. बस मार्गावर धावत होती, पण त्या वृद्ध व्यक्तीचं मन कुठेच लागत नव्हतं. त्याच्या मनात एकच गोष्ट होती की मला कंडक्टर कडून 20 रुपये येणार आहेत. तो ना बाहेरचं दृश्य बघत होता, ना कुणाशी बोलत होता, ना स्वामी समर्थाच्या दर्शनाचा आनंद घेत होता. त्याच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की कंडक्टर 20 रुपये देणार आहे. शेवटी बस थांबली. तो उतरला आणि तेव्हा लक्षात आलं की कंडक्टर 20 रुपये द्यायचाच विसरला आहे आणि तो स्वतःही 20 रुपये मागायचा विसरला आहे. त्या क्षणी त्याच्या मनामध्ये एक जाणीव झाली, मी अख्खा प्रवास फक्त विचारामध्ये घालवला, मी प्रत्यक्ष आयुष्यात जगलच नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जे हातात नाही त्याची चिंता करू नका, जे हातात आहे त्याची कदर करा. पालकांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मुलांच्या भविष्यासाठी पळत असताना आजचा क्षण हातातून निसटू देऊ नका, कारण वेळ, प्रेम आणि क्षण परत मिळत नाही. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.